सुरुवातीलाच एक महत्त्वाची राजकीय बातमी आपण पाहूयात। संजय काकडे मंत्रालयामध्ये दाखल झाले। संजय काकडे फडणवीसांच्या भेटीला आता पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर संजय काकडे हे मंत्रालयात देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आता दाखल झालेले आहेत। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यवतमाळमधील महायुतीमधील मतभेदाच्या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। निवडणुकीमध्ये पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व निर्णय घेत असतात असं जयस्वाल यांनी म्हटलं। यवतमाळमधील महायुतीतील मतभेदावर प्रतिक्रिया दिलेली आहे। तर महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास देखील आता आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीतून पूर्णचे पूर्ण उमेदवार निवडून येतील। ज्या पद्धतीचं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने जो जनादेश दिला, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये फार मोठं यश महायुतीला लोकांनी दिलं। आणि हे मला सांगण्याची गरज नाही की ऑलरेडी आमचे मतदार हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, ते तर आम्हाला मिळेलच, परंतु काँग्रेसचे जे उमेदवार आणि काँग्रेसचे जे मतदार आहे ते देखील महायुतीच्या बाजूने राहतील आणि महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा मला आत्मविश्वास आहे। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणूक शिवसेनेकडून आता नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेने दांडी मारली तर शिवसेनेवर भाजप नेहमी अन्याय करते, आमदार नरेंद्र भोंडेकरांनी आरोप केलेला आहे। काल मला काही काम होते आणि तसंही पक्षाकडून काही आदेश आलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तिथे काल उपस्थित राहू शकलो नाही। आणि पण नक्कीच आम्ही काही काँग्रेसला अजिबात मदत करणार नाही, तेवढं तुम्हाला 100% सांगतो। नाराजीची अजिबात नाही आहे। आम्ही महायुतीसोबत पहिले भी होतो, आज भी आहो, भविष्यात राहू। पण मुळात प्रश्न असा आहे की आम्ही शिवसेनामधून आमचे 2 तुकडे झालेत। आम्ही उठाव केला, कशासाठी केला? उठाव करण्याचं कारण होतं आम्हाला की आम्ही हिंदुत्व विचाराचे आहोत आणि हिंदुत्वाचे विचाराचे असल्यामुळे आम्ही भाजप आमचा मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलोत। पण याचा अर्थ असा नाही ना की हे आमचे आबरू काढतील, आमच्याबद्दल अपशब्द बोलतील, आम्हाला अपमान करतील। जरांगेंच्या मागण्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिला। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी आता माहिती दिली। मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या वारसांना नोकरी देणार, काहींना MIDC मध्ये नोकरी देण्याची मागणी आहे। याशिवाय वितरण कंपनीमध्ये घेण्याचा आमचा प्रस्ताव आहे असं विखे पाटलांनी सांगितलं। बाकीचे आदेश देखील आम्ही काढत आहोत अशी माहिती आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या बाबतीत जे मृत्युमुखी पडलेले जे आंदोलक आहेत, त्या शहीदांच्या वारसांना नोकरी देण्यासंदर्भातला निर्णय झाला होता। त्यापैकी काही मुलांना आपण राज्य परिवहन महामंडळामध्ये घेतलेलं आहे, MIDC मध्ये आता आपण त्यांना काही सामावून घेतो, त्याचे आदेश काढले। आता आंदोलकांच्या ज्या काही मागण्या होत्या माननीय जरांगे पाटलांच्या असतील, तर त्या संदर्भात आता एक आम्ही त्यांना लेखी प्रस्ताव दिलेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने तो प्रस्ताव दिलेला आहे। मला वाटतं एक टप्पा पण पूर्ण केलेला आहे आणि बाकीच्या बाबतीमध्ये आवश्यक ते आदेश आम्ही आता काढतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।